विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग म्हणतो आता. 25 जून 2026 हा दिवस जो आहे तो एमपीएससी क्षेत्रामध्ये थोडासा धक्कादायक दिवस असणार आहे. कारण या एकाच दिवसामध्ये आयोगाने आपल्याला 3 धक्के दिलेले आहेत. एक म्हणजे गट क पूर्व परीक्षेची ऍड टाकली आणि ती पूर्व परीक्षा ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या मार्फत होणार आहे हे सांगितलं. हे साधारणतः 4:30-5च्या दरम्यान त्यांनी नोटिफिकेशन टाकलं आणि आता साधारणतः 9:30 ते 10च्या आसपास आयोगानं अजून 2 नोटिफिकेशन टाकली, जी की आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. जे विद्यार्थी 2027च्या परीक्षांसाठी आयोगाच्या कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करतायत, म्हणजेच राज्यसेवा परीक्षेसाठी करू असू द्यात, गट ब च्या पूर्व आणि मुख्यसाठी करू असू द्यात किंवा गट क साठी तयारी करू असू द्यात, या तीनही परीक्षांमध्ये काही बदल सुचवणारे नोटिफिकेशन्स आयोगानं आता काढलेले आहेत. आता हे नोटिफिकेशन्स विद्यार्थ्यांना वाचून साधारणतः कळत नव्हते, कुणालाच याची परिपक्व आयडिया नाहीये. त्यामुळं आयोगाने जे नोटिफिकेशन दिलेत त्यातल्या काही ओळींचा अर्थ तुम्हा सगळ्यांसमोर सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. बाकी सर्वस्वी यामध्ये काय गहन अर्थ आहेत, त्याची क्लॅरिटी कशी असणार आहे, हे माननीय आयोग आपल्याला वेळोवेळी त्यांच्या इतर नोटिफिकेशन मधून सांगेल. तर पहिलं नोटिफिकेशन आहे ते आहे मल्टिपल प्रिलिम्स. म्हणजे आतापर्यंत राज्यसेवेची किंवा संयुक्त गट अ आणि ब ची जी प्रिलिम्स होती ती वर्षातनं एकदाच व्हायची आणि मेन्स पण एकदा व्हायची. गट ब ची प्री पण वर्षातनं एकदा व्हायची, मेन्स पण एकदा व्हायची आणि गट क ची पण वर्षातनं एकदा व्हायची आणि मेन्स पण एकदा व्हायची. आता आयोगानं काय सांगितलंय बघा. 25 जूनचं नोटिफिकेशन आहे आणि त्यात आयोग म्हणते महाराष्ट्र नागरी सेवा गट अ आणि ब म्हणजे राज्यसेवेची परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत आयोगाचं नोटिफिकेशन आलंय. म्हणजे वर्षातनं एकदाच प्रिलिम्स व्हायची, ती एकापेक्षा जास्त वेळेला, ओके, मिनिमम 2 त्यांनी सांगितलंय. असं इथून तरी सध्या नोटिफिकेशनचा अर्थ निघतोय आणि हे सगळं 2027 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे 26च्या राज्यसेवेच्या मेन्सला, गट ब च्या मेन्सला आणि गट क ची तयारी करणाऱ्या पोरांनी याच्यामुळे पॅनिक होऊन जाऊ नका. डिसेंबर नंतर बघू आपण जे काय असेल, पण नव्यानं तयारी करतायत जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार हे लक्षात घ्या. काय म्हणते, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सेवा म्हणजे गट अ आणि ब, गट ब ची पूर्व परीक्षा आणि गट क ची पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातनं केवळ एकदा होतात असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षांकरता पात्र ठरत नाहीत. म्हणजे आपण बरोबर आहे ना, जागा निघतात तुमच्या 500-600, म्हणजे आता बघा 552 जागा आहेत फक्त गट ब ला आणि उमेदवार बसतात 2.5 ते 3 लाख. पात्र ठरत नाहीत. उमेदवार सातत्यानं आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करत असतात. तीनही परीक्षा वर्षातनं एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र राज्य सेवा नागरी सेवा परीक्षा म्हणजे राज्यसेवेची परीक्षा, त्यानंतर गट ब ची पूर्व परीक्षा आणि गट क ची पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून किमान 2 किंवा अधिक वेळा आयोजित करण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय. म्हणजे एक नक्की, बाकी सगळं जाऊ द्या, दरवर्षी वर्षातून एक परीक्षा होती तेवढी तर होणारच आहे आणि सरप्राईज म्हणजे वर्षातून एकापेक्षा जास्त परीक्षा सुद्धा होणार आहेत असं आयोगाने सांगितलंय. आणि दुसऱ्या मुद्द्यात ते म्हणतात इथून पुढे आयोगाच्या सगळ्या पूर्व परीक्षा ऑनलाईन असतील. गट कचा धक्का पचवता आपण सावरलो नव्हतो, त्यातच आयोगाने सांगितलं की सगळ्या प्रकारच्या पूर्व परीक्षा त्या ऑनलाईन होतील, कम्प्युटर बेस्ड. ओके, नॉर्मलायझेशनची गरज असेल तर ती नॉर्मलायझेशनची गरज सुद्धा होईल. एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घ्यायचं असेल, म्हणजे जसा एकच पेपर असायचा ऑफलाईन तसं नाही, आता ऑनलाईनची एकापेक्षा अधिक सत्रामध्ये म्हणजे IBPS TCS सारखं आणि नॉर्मलायझेशन सुद्धा आपण करण्यात येईल. आता पुढची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षा, मग राज्यसेवा असू द्या, गट ब असू द्या किंवा गट क असू द्या, या परीक्षेपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना, म्हणजे प्रिलिम्स वर्षातनं 2दा किंवा 3दा घेतली जाऊ शकते, पण त्या परीक्षेची मुख्य ही वर्षातून केवळ एकदाच घेणार. म्हणजे राज्यसेवेच्या समजा 2027ला 2 प्रिलिम्स झाल्या, पण 2027 ची मेन्स राज्यसेवेची एकच होणार आणि मग त्या 2 प्रिलिम्स पैकी तुम्ही कुठल्याही प्रिलिम्सला पास झालेला असेल तर आयोग काय म्हणते बघा, कोणत्याही एका पूर्व परीक्षेमधून पात्र झालेल्या उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेला पात्र ठेवण्यात येईल. म्हणजे प्रिलिम्स 2 किंवा अधिक होतील, त्या 2 पैकी कुठल्या पण एका प्रिलिम्सला तुम्ही पास झाला तर तुम्हाला त्या वर्षीच्या त्या परीक्षेच्या मेन्सला बसता येईल. आता पोरांसाठी हा चांगला निर्णय आहे, पण ऑनलाईन झालंय याचं टेन्शन पोरांना जास्त आहे, हे सगळं दिसतंय आणि मग त्याची अजून सेपरेट परिस्थिती कार्यपद्धती काय असेल वगैरे याचं नोटिफिकेशन आयोग स्वतंत्र काढणार आहे आणि हे सगळं 2027च्या परीक्षांपासून लागू असेल.
मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. 2 किंवा 3 प्रिलिम्स घ्यायच्या आणि त्यातनं कॉमन जे पात्र झाले त्या सगळ्यांना मेन्सला बसवायचं. त्यामुळं हे वेगळं काहीतरी क्रांतिकारी आहे. आणि दुसरं, आपल्याला माहिती आहे की 2025 पासून राज्यसेवेचा पॅटर्न बदलला, तो डिस्क्रिप्टिव्ह आला आणि त्याच्यामध्ये युपीएससी प्रमाणात 2025 मार्काची आपली परीक्षा व्हायची, बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुमचं एसए होते, जीएस 1 2 3 होते. बघा आता सध्याची परिस्थिती काय, राज्यसेवेची मुख्य परीक्षा योजना ही 2025-26 साठीची. भाषा पेपर 1 आणि 2, पण ते अर्हताकारी आहेत, ते जाऊ द्या. एसएचा पेपर आहे जो की 250 मार्कांचा आहे. त्यानंतर जीएस 1 चा पेपर 250 मार्काचा, जीएस 2 250, जीएस 3 आणि जीएस 4, आणि सोबतच 2 वैकल्पिक विषय होते, म्हणजे एकच वैकल्पिक विषय होता, त्याचे 2 पेपर आपल्याकडे होते 500 मार्काला. पेपरवर 250, पेपर 2 250, अशी टोटल 2025 मार्क. मुलाखत तुमची 275 मार्काची होती. 2025 मार्काची राज्यसेवेच्या मुख्यची परीक्षा योजना होती आणि आयोगाने आज नोटिफिकेशन काढलं की 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला वैकल्पिक विषय वगळायचा. याच्याबद्दल चर्चा थोडी दबक्या आवाजात चालू होती. हरियाणा पॅटर्न आहे, हरियाणामध्ये अशा पद्धतीने वैकल्पिक विषय नाही. आता एकतर आपण मोठ्यानं सांगितलं की युपीएससी मधला मराठी टक्का वाढवायचा, त्यामुळे आपण युपीएससी पॅटर्न फॉलो करतोय. राज्यसेवेचा परीक्षा निकाल आयोगानं रेकॉर्ड ब्रेक 22 दिवसामध्ये लावला, तिथेही पॅटर्न फॉलो झाला. इथं मात्र आपण आता वैकल्पिक विषय काढतायत. त्यामुळे जे विद्यार्थी 2027च्या राज्यसेवेला नव्यानं तयारी करतायत, तुमच्यासाठी हा निर्णय, कारण तुम्ही ऑप्शनल जॉईन केले असतील किंवा जॉईन करणार असाल तर आता आयोगानंच सांगितलं की ऑप्शनल 2027च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून बघा इथनं ऑप्शनल डायरेक्टली रद्द झालेत, बाकी सगळं ऍज इट इज राहिलं. म्हणजे 2025 मार्कातनं 500 मार्क कमी झाले आणि आता तुमची 1525 मार्काची राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार आहे. दोन्ही क्रांतिकारी बदल आहेत, 2 पेक्षा अधिक पूर्व परीक्षा आणि सोबतच तुमचे ऑप्शनल विषय रद्द. हे दोन्ही गोष्टींचं नोटिफिकेशन सांगा. अजून एक महत्वाचा, सगळ्या पूर्व ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन होणार आहेत. याबद्दल 4:30-5 वाजल्यापासून किंवा सगळ्याच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑनलाईन नसाव्यात, त्या ऑफलाईनच असाव्यात अशी मागणी आहे. हे खरंच आहे, कारण टीसीएस, आयबीपीएस यासारख्या परीक्षांमध्ये जे काही गोंधळ झालेले आहेत त्यामुळं सगळ्या स्पर्धा परीक्षा एमपीएससी कडे असाव्यात, कारण ते ऑफलाईन पद्धतीनं खूप विश्वासार्ह पद्धतीने घेतात असं आयोग सांगितलेलं किंवा आयोगाने ते करून दाखवलेलं आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी केल्या, परंतु आता आयोगानंच नोटिफिकेशन काढलं की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होतील. माननीय आयोगावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट, परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीचा मान ठेवून याच्याबद्दल पुन्हा एकदा आयोगाने विचार करणं गरजेचं आहे. असं आजच पेपरमध्ये नोटिफिकेशन आलंय. विद्यार्थ्यांची तशी मागणी आहे. काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्याबाबत ट्विट केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवलेलं आहे. ऑप्शनल विषय मात्र आता रद्द झालेला आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि अशाच अपडेटसाठी जोडले राहा ध्यास प्रबोधिनी सोबत. सर्वांना परीक्षेला ऑल द बेस्ट. 2027 पासून जी तयारी करतायत त्यांनी हे दोन्ही बदल लक्षात ठेवायचे. जोडले राहा ध्यास प्रबोधिनी सोबत. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.